नमस्कार मित्रांनो, आता आम्ही बैलांना घेऊन चाललो आहे डाळिंबाच्या शेतात. त्यांना घरी पण सकाळी खायला टाकलं होतं, पण आता सध्याला त्यांना काही काम नाही, तर त्याच्यामुळे त्यांना डाळिंबाच्या शेतात बांधून येतो. समोर हरण्याला घेतलं आहे मी. हरण्या चलतोय पुढं. थांब, मागं चिमणी, परत खिलरी आणि ती जो पिल्लू पण आणणार आहे मी. हे हरण्या चल पुढे. हरण्या, त्याला सवयच लागली मान वर करायची. हरण्या चल, बैल मारीन रे. हरण्याला पण आता बैलाची सवय लागली, सोबत चालतंय. पहिले 1-2 दिवस लांब लांब जायचा, पण आता मोकळा असला ना तरी बैलासोबतच चालतो, कारण त्याला माहिती आहे आपल्या सगळ्यांना इथं सोबतच चरायचं आहे. आणि बैल पण कधी कधी मारतात, जास्त करून मारतच नाहीत वासराला, पण सरजा कधीतरी मारतो. थांब हे हरण्या, थांब. मी बैलांना ना आणि हरण्याला इकडं आपल्या शेवटच्या कडीला बांधलं शेताच्या, कारण की इकडं ना जास्त पाऊस आल्यावर इकडं पाणी साचतं. मग पाणी साचल्यावर गुरांना चारा खाता येत नाही, तर त्याच्यामुळे मी अगोदर शेवटच्या कडीला बांधून घेतो गुरं, म्हणजे जिथं पाणी साचतं तिथलं गवत अगोदर संपायचं, मग नंतर वरच्या साईडला बांधायचं. त्या गाई वासराला घेऊन चाललोय बांधायला, ह्याला व्याज तिकडेच बांधायचं. चल लवकर ये. रोजचे 5 जनावर तर बांधून झाले तिकडं, 4 बैल आणि ती किलरी गाय, तिला तिथं बांधलंय, म्हणजे ह्या अलीकडच्या झाडाला, आणि ह्याला इथं बांधलंय, जवळच बांधलंय गायच्या. नाही तर ह्याला जनावर नाही दिसले ना सारखं ओरडतं, त्याच्यामुळं गायच्या जवळ बांधले त्याला. चल रे येतो. आणि मित्रांनो कमेंट आली ती चॉकलेटी वासरू दिसत नाही, तर हे बघा, हे चॉकलेटी वासरू इथं बसले. आता रवंत करते, तर त्याचं मध्ये ना जास्त दुखत होतं, तर त्याला संडास लागली होती, ट्रीटमेंट केली ते राहत नव्हती, पण आता राहिली, आता ओके ते. तर दुखल्यामुळे त्याची तब्येत चांगली झाली, ती परत खराब झाली. एक दिवस त्याच्या पोटात बिले दुखत होतं, पोटात दुखत होतं ना, तर त्यावेळेस लई ॲडमिट करत होते, म्हणजे पाय खोडत होतं सारखे, पाय आपटत होतं जमिनीवर. पण आता ओके ते. आता कसं सध्याला पाऊस चालू आहे ना, माशाला परेशान करतात गुरांना. तर मित्रांनो समोर लिंबाचं झाड आहे ना, लिंबाच्या झाडाच्या पलीकडे आपलं घर आहे. हे जे शेड दिसत आहे ना, हे आपलं वरचं शेड आहे. आपण जुने बैल होते ना, तर ते वरच्या शेडमध्ये बांधत होतो. तर त्यावेळेस बैल इथं बांधलेले होते ना, तर आपल्याला कमेंट आली की बैल कुठं पुरले ते जागा दाखवा. तर इथं बैल बांधत होतो, जो म्हातारा बैल होता ना जे, तर तो बाहेर बांधायचो होतो, मध्ये बांधायचो, तर तो बाहेर बांधला होता. तर त्याला म्हातारा झाला, उठता बसताच येत नव्हतं, मग तो बाहेर बांधला, तर तो बाहेरच बसून राहिला, आणि बसून राहिल्यावर जस्ट 2 दिवसातच तो गेला. तर त्याला आपण ह्याच शेतात इथं पुरलेलं आहे. आपला फोन आहे ना, तर इथं फक्त इथले दगड आहेत ना, तर तुम्हाला दाखवतो. हे बघा, इथं जास्त दगड दिसत आहेत ना, तर इथं त्याला आपण पुरलेलं आहे जयला. आणि त्याच्यानंतर विजय तर आपल्या सगळ्याला माहितीच आहे. विजय हे माझ्या पाठीमागचं शेत आहे ना, त्याच्यात भुईमुग पेरलेलं आहे. तर भुईमुगापाशी तो लिंबाचं झाड दिसतंय ना, त्या लिंबाच्या झाडाच्या पलीकडे कुठलंच झाड नाही, तर ते लिंबाचं झाड आहे ना, तर त्याच्या थोडंसं अलीकडं शेतामध्ये विजयला पुरलेलं आहे आपण. तसे तर आपण 4 बैल पुरले आहेत, पण 2 बैल तर एकदम काळे, ते तर लय जुने होते. एक डाळिंबाच्या शेतापाशी पुरलेला, आणि एक पेरूचं झाड आहे ना, तर आपलं मोठं मोसंब्यातलं, तर त्या पेरूच्या झाडापाशी एकाला पुरलेलं, आणि जे इथं पुरलेला, जिथं जास्त दगड साचले आहेत ना, तर त्याला ते पुरलेलंच आहे, आणि त्याच्यामुळे त्याचेच दगड साचले आहेत इथं. हा आपला हौदापासून समोर ह्या शेतात हौदाच्या 20 फूट पलीकडं आपण विजेला पुरलेलं आहे. आभाळ गरजते बरं का, आणि आज पण सकाळपासून ऊन पडलेलं नाही, सगळीकडं आभाळ आलेलं आहे. मी आलो होतो बैलांच्या जागा बदलण्यासाठी. आता हे गवत खाल्लं ना, गुरं पाणीच पित नाहीत, कारण की ना बघा, ह्या गवतावर ऑलरेडी अगोदरच पाणी साचलेलं आहे. हे पाणी साचलेलं गवतावर, मग हे त्यांच्या पोटात जातच पाणी गवतासोबत, तर त्याच्यामुळे हे गवत खाल्लं ना, गुरं पाणी पित नाहीत. बैलांच्या जागा बदलायला गेलो होतो, तिकडंच गेलो ना, पाऊस चालू झाला, तर थोडा पळत आलो, थोडं एक डाळिंब आणलं मला खायला, आणि पळत आलो, तर परत एकदा पाऊस चालू झाला. फक्त कालच्या दिवस पाऊस आला नव्हता, नाही तर रोज पाऊस आहे. तसं काल पण आलता, पण नॉर्मल थोडा, एवढा काय पाऊस म्हणता येणार नाही, पण आत्ता चांगला येतोय बरं का पाऊस. हा
आपण आपल्या सोलार प्लेटी शेडमध्ये आणून ठेवल्यात अर्ध्या, आणि अर्ध्या तिकडंच गोळा करून ठेवल्यात एका जागेवर. आपले डाळिंब आहेत ना ह्याच्यापेक्षा जास्त लाल होतात, पण मी एक आणलं तोडून, म्हणजे कसं झालंय बघायला, तर ह्याच्यापेक्षा लाल पण होतात. आता भैया गुरांसाठी नेपेर आणून टाकतोय. मी तर काय भिजणार नाही, कारण की नेपेर सगळं ओलं आहे आणि या अंताने ओलं होते ना माणूस, तर त्याच्यामुळे मी तर नेपेर आणायला जाणार नाही. भैया एकटाच भिजू द्या. काय चला, आजचा सगळा वेळ तर घरात बसूनच गेला आणि पाऊस आलाय, सगळं पाणी झाले रस्त्याने. आता असल्या चिखलात जायचं मला गुरं आणायला, त्याच्यातला हरण्या आणि पांढरा वासरू तर लय परेशान करतं. आणि सध्या पण बाहेर टिपका टिपका पाऊस चालू आहे, त्यामुळे मी छत्री घेऊन चाललो आहे बैल आणायला. आणि मोत्या थोडा थोडा पाऊस चालू आहे ना, तरी पण मोत्या पावसात फिरतोय चिखलात. मोत्या चल इकडे, इकडे चल, ये आला, ये इकडं चल. हां थांब 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 थांब, बस 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 थांब. कशाला फिरतो रे पावसात? मोत्या चल चल, आपल्याला खाली जायचे, चल. हां चल बैल आणायला, चल. हां चल, छत्री द्यायचं, ये छत्री दे. ते असंच इकडं, आता हे सगळ्या एरियात त्याचाच आहे ना, इकडे फिरत बसतो. ए मोत्या इकडे चल. बैल दिवसभर भिजलेत आणि सकाळी इकडं बांधल्यापासून बसलेच नाहीत ते. सकाळी म्हणजे 11 साडे 11 वाजता बांधलेत ना, तर त्यावेळेसपासून बसलेच नाहीत बैल. आणि मोत्याला एकदा आवाज दिला चल म्हणून, तर तो माझ्यासोबत इथपर्यंत आलाय. ए चिमण्या मार नको त्याला. पिल्या चल घरी. अशा वातावरणाने पण गुरांच्या तब्येती खराब होत्या बरं का. म्हणजे पाऊस पडला ना तर व्यवस्थित चिरचणीचं खाता येत नाही, काय नाही, आणि सारखं भिजलेलं असतात, तर त्याच्यामुळं ह्यांना गुरांना पण सर्दी वगैरे होती. पण आता काय करणार. चल आता घरी जायचं आहे. आपल्या बागात चरायला तर लय आलंय राव. जास्त चारा आला ना तर मग लोळतो बी. गुरं फक्त शेंडे खातात. पण काय करणार, पाऊस रोज येतो ना, तर त्याच्यामुळे आपण जास्तीचे गुरं आणू शकत नाहीत बागात. पाऊस जर 15 दिवस नाही ना आला तर मग पूर्ण गवत संपून जाईल. कारण की इतकी हाईट झाली गवताची, जास्त वाढलेलं गवत आहे बघा तिथं समोर लोळ आहे, तर ते मग गुरांना खाता येत नाही नीट. आणि पाणी पडल्यावर तर खाताच येत नाही. तरी मी लवकरच गुरं बांधायला चालू केलं आहे, पण 5 गुरं किती खाणार रोज, त्याच्यामुळे संपत नाही गवत. एका दिवशी जरशा काय आपण बांधू ह्याच्यात, पण पाऊस नाही आल्यावर. चला आता मी ह्यांना घरी घेऊन जातो, गाईला आणि वासराला. आता पिल्लू मी मोकळं सोडले, त्याचं दाव मी माझ्याकडे काढून घेतलं, गळ्यातून मोकळं सोडले आणि जातो घरी. कारण चिखलातून ते दाव लय भरवीन, मग त्यापेक्षा त्याला घेऊन जातो आता घरी. तसंच मोकळं चांगलं उड्या हाण्यात पळत येत आहे सोबत. तर पांढरा वासरू दूध प्यायला सोडले आणि भैया त्या गाईला घेऊन जाणार, कारण त्या गाईला ते वासराला दूध प्यायला आणलं होतं, तर त्याचं दूध पिऊन झालं आता. हाय के कारण त्याचं दूध पिऊन झाले. आज धार काढायला लवकर चालू केलं आहे. ती स्टॅलिन बांडी कालवडीन मोठी, तर तिला पावसामुळे वरच्या शेडमध्ये आणलं आहे. आणि इकडं पिल्लू पिते दूध. तसं तर ते दिवसभर आईपाशीच होतं, रिकामच होतं, पण सोडलं नाही संध्याकाळी मग वरडत बसतं, तर त्याच्यामुळे त्याला सोडावं लागतं संध्याकाळी. आणि गाय पण मग हंबारते, वरडते, मग त्याच्यामुळे सोडायचं. खुराक घेऊन आलो मी, लई खराब झाले ते वर. ते पावसाने चिडचणी तब्येत खराब झाली त्याची बिचारं. आणि भिजलेलंच आहे. आता कोरडं होतं आहे, आणखीन 2 तासांनी पूर्ण कोरडं होईल.